आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर महापालिकेत उमेदवार निश्चिती अंतिम टप्प्यात आलेली आहे. महायुतीमध्ये प्रत्येक जागेवर, प्रत्येक प्रभागात ओढाताण सुरू आहे. कारण 3 पक्ष आता प्रत्येकाला आपल्यालाच उमेदवारी हवी आहे. चौथा पक्षानं पुन्हा एकदा त्यात मागणी केलेली आहे, जनसुराज्य पक्षानं. त्यामुळं आहे त्यांच्यातच वाद सुरू असताना चौथा पक्ष आल्यामुळे या वादाला आणखी नवी ठिणगी पडणार हे नक्की आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपनं गेले महिनाभर अनेकांच्या मुलाखती घेतल्या. 400 पेक्षा जास्त इच्छुक आले होते. त्यानंतर 3-4 पातळीवर बैठका झाल्या. पहिल्यांदा पुण्यात बैठक झाली, नंतर मुंबईत झाली, आज पुन्हा कोल्हापुरात बैठक. या बैठकीच्या एकूण समोर शिवसेना, राष्ट्रवादी या सगळ्यांची चर्चा करून काही संभाव्य नावं पुढे आलेली आहेत भाजपच्या वतीनं. प्रत्येक मतदारसंघात यामध्ये काही अचानक बदल होऊ शकतो, कारण प्रचंड रस्सीकेस आहे ती उमेदवारीसाठी. पण काही नावं ही 100% फायनल झालेली आहेत. काही नावात बदल होऊ शकतो, काही नवीन नावं येऊ शकतात, काहींना ऐन वेळी शेवटच्या क्षणी डच्चू मिळू शकतो. सध्या उत्सुकता आहे ती भाजपच्या संभाव्य उमेदवारांची. काही नावं आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. महाधुरळाचा हा अंदाज आहे की यांनाच भाजपची उमेदवारी मिळणार आहे. आज आपण पाहूया काही उमेदवारांची नावं की ज्यांना भाजपच्या वतीनं उमेदवारी मिळू शकेल अशी. त्यामध्ये प्रभाग 1 आणि 2चा निर्णय फारसा अजून झालेला नाही, फक्त चर्चा सुरू आहे. प्रभाग 3 मध्ये एक नाव निश्चित झालेलं आहे, खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक. दुसरं नाव आहे उमा इंगळे, माजी नगरसेविका आहेत. प्रभाग 4 मध्ये जवळजवळ 3 नावं जवळजवळ निश्चित झालेली आहेत. त्यामध्ये दिलीप पवार, जे काँग्रेसचे अनेक वर्षे होते, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांचं नाव निश्चित आहे. संजय निकम, जे माजी नगरसेवक आहेत, ते सुद्धा भाजप अथवा तारणे आघाडीच्या वतीनं मैदानात उतरतील. तिसरं नाव आहे स्मिता माने, हे सुद्धा महायुतीच्या वतीनं निश्चितपणे लढतील. प्रभाग 4 मध्ये 2 नावं पुढे येतात. त्यामध्ये पल्लवी निलेश देसाई, ज्या भाजपच्या वतीनं, आणि अनिल अधिक, ही 2 नावं संभाव्य म्हणून पुढे येत आहेत. प्रभाग 6 मध्ये दीपा काटकर यांचं नाव चर्चेत आहे. प्रभाग 7 मध्ये दीपा ठाणेकर यांचं नाव निश्चित झालेलं आहे. दुसरं नाव विशाल शिराळे किंवा अन्य एखादं नाव असू शकतं. प्रभाग 8 मध्ये शिवानी संजय पाटील, हे नाव जवळजवळ निश्चित झालेलं आहे. प्रभाग 9 मध्ये माधवी मानसिंग पाटील आणि विजय उर्फ रिंकू देसाई, याबरोबरच कुंभार, माजी नगरसेविका, यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. प्रभाग 10 मध्ये सध्या तरी सुधीर राणे हे एकमेव नाव चर्चेत आहे भाजपच्या वतीनं. प्रभाग 11 मध्ये माधुरी किरण नकाते यांचं नाव जवळजवळ निश्चित झालेल्या घोषणा फक्त शिल्लक आहे. प्रभाग 12 मध्ये अजून एकाही नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. प्रभाग 13 मध्ये माधुरी भटकर यांचं नाव जवळजवळ निश्चित होण्याची चिन्ह आहेत आणि उगवे या नावाभोवती सध्या चर्चा सुरू आहे. प्रभाग 14 मध्ये निलिमा शैलेश पाटील अथवा विशाल शिराळकर, धनश्री तोडकर अशी नावं चर्चेत आहेत. प्रभाग 15 मध्ये सौ आजम जमादार यांच्या पत्नींचं नाव आहे आणि दुसरं नाव आहे दीपाली विजय जाधव. आणखी काही नावं यामध्ये बदल होऊ शकतो. प्रभाग 16 मध्ये
मुरली जाधव जे माजी नगरसेवक 4 वेळा तब्बल निवडून आले आहेत, विलास वासकर माजी उपमहापौर, रोहित पवार यांच्या पत्नी किंवा भाग्यश्री शेटके यापैकी एक दोघांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ऐनवेळी काही नावांत बदल होऊ शकतो. प्रभाग 17 मध्ये रवी मुदगी, मंगेश महाडिक आणि दीपाली मोरे या तिघांची नावं चर्चेत आहेत. प्रभाग 18 मध्ये रूपा राणी रिक्कम ज्या भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा होत्या त्यांचं नाव जवळजवळ निश्चित आहे. त्याशिवाय आणखी काही 2 नावं आहेत, त्यामध्ये दीपाली संदीप पवार यांचं एक नाव अग्रस्थानी आहे. प्रभाग 19 मध्ये राहुल चिकोडे, विजय खाडे आणि रेणू युवराज माने ही 3 नावं जवळजवळ निश्चित आहेत. अधिकृत घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. प्रभाग 20 मध्ये प्रचंड रस्सिकेचा आहे. 5 जागा आहेत. तिथं योगेश ओटवकर, सुनील वाडकर, सौ तेंडुलकर आणि राजू जाधव हे एक नाव चर्चेत आहे. यातल्या तेंडुलकरांचं नाव निश्चित आहे. वाडकर, ओटवकर ही पण नावं जवळजवळ निश्चित आहेत. आणखी एखादं नाव इथं येऊ शकतं. शिवसेनेला सुद्धा किंवा राष्ट्रवादीला एखादी जागा इथं निश्चितपणे जाऊ शकते, कारण राष्ट्रवादीचे अमोल माने इथं स्पर्धक आहेत. शिवसेनेच्या वतीनेही काही जण लढण्याची चिन्ह आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपची ही झाली संभाव्य नावं. या नावात बदल होऊ शकतो, कारण आज पुन्हा बैठक आहे. बैठकीत एकेका जागेवर प्रचंड ईर्ष्या सुरू आहे. ही जागा यांना सोडलं तर मग यांच्याऐवजी हे, कदाचित शेवटच्या क्षणी असं होईल उमेदवार आमचा चिन्ह तुमचं, असं सुद्धा होण्याची दाट चिन्हे आहेत. पाहूया. घोषणा आज उद्या होण्याची शक्यता नाही. घोषणा होईल साधारणतः 28 तारखेला किंवा 29 तारखेला. पण तोपर्यंत चर्चेचं हे गुऱ्हाळ सुरू राहील. आपल्याला मी संभाव्य नावं सांगितलेली आहेत. अजूनही सांगतो, हा अंदाज आहे. महाधुरळाचे अनेक अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत. यातलेही काही अंदाज तंतोतंत निश्चितपणे 100% खरे ठरणार, पण काही बदल हे निश्चितपणे होणार. बघूया कोणत्या जागेवर बदल होते, कोण उमेदवार, कुणाची उमेदवारी ऐनवेळी कापली जाते, कुणाला ऐनवेळी लॉटरी लागते. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनल. धन्यवाद.